नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास दाखोळे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून आपल्याला आज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून जो अंदाज प्राप्त झालेला आहे त्याच्यानुसार मराठवाड्यामध्ये येणाऱ्या पुढच्या आठवड्याभरामध्ये हवामान कसं असणार आहे त्याबद्दल एक संक्षिप्त नजर टाकूया। शेतकरी बंधूंनो, माहिती आहे सध्या जे लाईन ऑफ डिस्कंटिन्युटी आपण जे म्हणतो की वाऱ्याची विसंगती आणि जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस त्यामुळे सध्या आपल्या मराठवाड्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये पण बहुतांश ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला दोन प्रकारची अनुभूती होणार आहे। एक तर गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर तुरळक ठिकाणी आपल्याला एक हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यात प्रामुख्याने आज 30 तारखेला आपल्या मराठवाड्यामधले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये लातूर असेल, बीड असेल, धाराशिव आहे 30 तारखेला। 31 मार्चला त्या दिवशी परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली हे जिल्हे आहेत जिथे की वाऱ्याचा वेग साधारणतः ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे, वादळी वारा राहण्याची शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील असणार आहे। परंतु त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, ह्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आणि ती पण तुरळक ठिकाणी। परंतु आता गारपिटीच्या व्यतिरिक्त जो 30 तारखेला आज जे जिल्हे आहेत बाकीचे परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि जालना हे जिल्हे आहेत 30 तारखेला। त्याच्यानंतर उद्या म्हणजे 31 मार्चला नांदेड, लातूर, धाराशिव हे जिल्हे आहेत आणि त्याचबरोबर 1 आणि 2 मार्चमध्ये सुद्धा जसं पाहिलं आपण 1 तारखेचं 1 एप्रिलला तर छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव बहुतांश सर्व जिल्हे आणि 2 एप्रिलला देखील त्याच प्रकारचे आपल्याला धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर आणि 3 एप्रिल देखील आपण बघितलं तर बहुतांश जिल्हे म्हणजे नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल ह्या इथे देखील आपल्याला वादळी वारा राहणार आहे। फक्त हवेचा वेग हा 30 आणि 31 पेक्षा थोडा वेगळा असणार आहे, म्हणजेच तो 40 ते 50 किलोमीटर ताशी असणार आहे। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता हे जो आपण कालखंड बघितला आजपासून ते 4 एप्रिलपर्यंतचा 30 मार्च ते 4 एप्रिल त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एक पावसाची शक्यता आहे, ती पण हलक्या ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी। त्याचबरोबर तापमानामध्ये देखील आपल्याला बघितलं तर 24 तासामध्ये फारशी तफावत नसणार आहे, परंतु त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमान हळूहळू वाढ होऊन त्याची फारशी तफावतसुद्धा जाणवणार नाही। आता विशेष काळजी म्हणजे आपले जे मुख्य पिकं आहेत, आता सध्या जे रब्बीचे पिकं होते त्यामध्ये गहू असेल, आपला जो हळदीचा होता मेजर आता टाईम आता कसा आलेला आहे की हळद काढणी चालू आहे, काही ठिकाणी शिजवणीसुद्धा चालू असेल तर थोडं शेतकरी बांधवांनी विशेष दक्षता घ्यायची आहे 30 ते 4 एप्रिलच्या दरम्यानमध्ये की ज्या ज्या भागामध्ये आपल्याला इशारे दिले आहेत बहुतांश भागामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी असणार आहे पावसाची, तर त्या अनुषंगाने आपण जे काढणी करून मळणी करून जे गव्हाचे ठेवले असेल तर सुरक्षित ठिकाणी ठेवायचे आणि बाकीच्या पिकांनासुद्धा आपण थोडं काळजी घ्यायची। फळबागा असतील किंवा जी हळद काढलेली आहे त्याच्यास देखील आपल्याला थोडं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज आहे आणि बाकीच्या